नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत? छान चाललाय अभ्यास तुमच्या? आता एक्झाम मिड टर्म असो किंवा फायनल एक्झाम लवकरच पुढच्या 4 ते 5 पर्यंत आहे. बेटा आपण AP हा चॅप्टर स्टार्ट केला होता. आत्तापर्यंत आपण त्याचे 3 व्हिडिओज काढले होते. आता आपण बघूया लास्ट व्हिडिओ जो याचा शेवटचा एक्सरसाइज आहे आणि सोबत त्याचे काही प्रॉब्लेम सेटचे क्वेश्चन्स. आणि हो, जे आत्तापर्यंत मॅक्झिमम या टॉपिकवर बोर्डला जे क्वेश्चन झाले ते क्वेश्चन आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे एक काम करा, शेवटपर्यंत प्रत्येक क्वेश्चन नीट बघा, समजून घ्या. आणि सोन्यांनो, हा क्वेश्चन जो काही तुम्ही क्वेश्चन बघता ते प्लीज 2 वेळा स्वतः सोडवा. शेवटी हा मॅथमॅटिक्स सब्जेक्ट आहे. हा जोपर्यंत सॉल्व करत नाही तोपर्यंत तुम्हाला कधी जमणारच नाही, हे लक्षात ठेवा. करूया स्टार्ट. आपण AP स्पेशली 2 कॉन्सेप्ट बघितल्या बाळांनो. एक होता nth टर्म ऑफ AP आणि एक होता सम ऑफ nth टर्म ऑफ AP. nth टर्म ऑफ APचा हा होता आपला फॉर्म्युला. इथं फॉर्म्युला आपला चुकला, आय थिंक सो. हा पार्ट नाही येते बाळांनो, सॉरी. a + n-1d आणि SNचा होता बेटा फॉर्म्युला n/2 2a + n-1d. आणि SNचा अजून एक फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे की जेव्हा तुम्हाला फर्स्ट टर्म आणि कोण माहिती असेल, लास्ट टर्म म्हणजेच nth टर्म माहिती असेल, तेव्हा आपण हा फॉर्म्युला वापरतो. इज इट करेक्ट ऑल ऑफ यू? चला सो करूया स्टार्ट क्वेश्चन्सला बाळांनो. हा होता मार्च 2019चा प्रश्न बोर्डाला आलेला क्वेश्चन. प्लीज सगळे वाचत चला बाळांनो. सर्वांनी क्वेश्चन नीट वाचा. अमित सेव सर्टन अमाउंट एव्हरी मंथ इन द स्पेसिफिक वे in the first month he save rupees 200, in the second month he save rupees 250, in the third month he save rupees 300 and so on. अशा प्रकार तो सेव करतोय. सो how much will be the total saving in 17th month? क्वेश्चनमध्ये APच्या वर्ड प्रॉब्लेममध्ये हा जर वर्ड दिसला ना टोटल, याचा क्लिअर अर्थ आहे की तुम्हाला SNच फाइंड करायचा आहे. आता तुम्ही जर चेक केलं तर अमित काय करतोय बेटांनो, काही रुपीज सेव्ह करतोय. फर्स्ट मंथ पहिल्या महिन्यात तो किती करतो सेव्ह? पहिल्या महिन्यात तो 200 रुपये सेव्ह करतोय. दुसऱ्या महिन्यामध्ये तो बाळांनो 250 सेव्ह करतोय. तिसऱ्या महिन्यामध्ये बाळांनो तो आपला 300 सेव्ह करतोय. आणि अशा प्रकारे तो सेव्ह करतोय. तर यांनी प्रश्न विचारला की 17 महिन्यानंतर अमितकडे किती रुपये सेव्ह होतील, हा तो क्वेश्चन होता बेटा. सो सगळ्यात पहिल्यांदा गिवन लिहून घेऊया बाळांनो. सेव्हिंग ऑफ अमित per month is as follows. पहिल्या महिन्यात त्यांनी सेव्हिंग किती बाळांनो, रुपीज किती 200. सेकंड मंथमध्ये 250, थर्ड मंथमध्ये 300 अँड सो ऑन. तर कॉमनली कळतं बाळांनो 200, 250, 300 हे नंबर दिसत आहे आपल्याला APमध्ये. सॉरी, सो इथं लिहूया आपण इट इज ॲन AP. मग बाळांनो APसाठी फर्स्ट टर्म म्हणजे कोण रे बेटांनो? ही आपली फर्स्ट टर्म राजांनो. आणि D म्हणजे काय बाळांनो? कॉमन डिफरन्स जो आपण यातून हा मायनस करतो, जो आला किती 250 - 200 बिकम 50. हा आला बाळांनो आपला D. ओके, त्यांनी तुम्हाला काय सांगितलंय की अमितची सेव्हिंग फाइंड करायची होती. किती महिन्यामध्ये बाळांनो? 17 महिन्यामध्ये. तो सांगा बाळांनो, आपल्याकडे SNचा काय बेटा फॉर्म्युला आहे? तुम्हाला बोललो टोटल वर्ड दिसला की कोण वापरायचा? SN. सांगा SNचा बेटा काय फॉर्म्युला आपल्याकडे? n/2 इन ब्रॅकेट A सोन्या n-1 इंटू किती D. तुला सेव्हिंग जी हवी होती ती हवी आहे 17 महिन्यामध्ये. म्हणजेच तुझा n किती असणार होता? 17. इथं बेटा ठेवूया व्हॅल्यूज. पुट n = 17. मग सोन्यानो हा काय बनणार बोला लवकर? S17 = n/2 17/2 इन ब्रॅकेट 2a होता बाळांनो 200 प्लस n-1, n होता 17 - 1 आणि D होता किती बाळांनो आपल्याकडे 50. सॉल्व करूया. याला डिवाइड होत नाही, याला हात लावायचा नाही, मग असंच ठेवायचं. बघा 2 × 200 हा बनला बेटा 400 प्लस 17 - 1 16 इंटू किती बाळांनो 50. हां, सो राजा याला सॉल्व करूया. 17/2 400ला हात लावायचा नाही. बघा 16 × 50 16 × 80 हा आला तुमचा 80 हा आपला 0. चल पुढे काय होईल? 17/2 बोंबल 400 + 800 व्हेरी गुड 1200. या 1200ला 2ने डिवाइड करा 17 इंटू किती बनलं 600
याला करा मल्टिप्लाय, अवघड नाही. 7 चौकून 42, हा आला 2, इथे उरले 4, 6 1 6, 6 चौकून 42 4, 6 1 6, 6 4 10, 10 आणि हे आले आपले 2 0. किती केलं? हे आलेलं आन्सर म्हणजे काय होतं? अमितची 17 महिन्यामध्ये केलेली सेविंग. म्हणजे इथं छान वाक्य लिहून घ्यायचं काय? हेन्स सेविंग ऑफ अमित, हेन्स टोटल सेविंग in 17th month is rupees 10,200. किती सिंपलसा होता ना एवढा प्रश्न, हो की नाही? चलो सो एकदा नीट बघा बाळांनो, आपण काय केलं होतं. करेक्ट आहे. अमितने दर महिन्याला केलेली सेविंग जी होती ती आपण लिहून घेतली. 200, 250, 300. ओके, ही पहिल्या महिन्याची सेविंग, ही दुसऱ्याची, तिसऱ्याची. इथून आपण ए काढला, डी काढला. एस एन का वापरला? कारण क्वेश्चनमध्ये मिळालं टोटल वर्ड आला आहे आणि टोटल आल्यावर आपण एस एनच वापरायचं आहे, लक्षात ठेवायचं. एस एन वापरला. त्यांनी मला टोटल सेविंग विचारली किती महिन्यातली? 17 महिन्यातली. म्हणजे बापू ताई आपण एन किती ठेवणार? बाई 17 ठेवलं आणि सॉल्व केलं. समज में आया? चलो जाऊया पुढच्या क्वेश्चनकडे बाळांनो. हा क्वेश्चन होता 2019 जुलैचा क्वेश्चन बाळांनो. क्वेश्चन प्लीज रीड करा सर्वांनी. हा तुमच्या बुकमधला प्रश्न आहे. ओके. सचिन इन्व्हेस्ट करतोय सम अमाऊंट इन NSC नॅशनल सेविंग सर्टिफिकेट इन अ स्पेसिफिक वे. तो वे काय होता बघा. फर्स्ट इयरला तो सेव्ह करतोय 4,000 रुपीज. सेकंड इयरला तो सेव्ह करतोय 6,000 रुपीज. थर्ड इयरला तो सेव्ह करतोय 8,000 रुपीज. आणि तो अशा प्रकारे सेव्ह करतोय 12 वर्ष. किती वर्ष? इज ऑन फॉर 12 इयर्स. 12 वर्ष तो सेव्ह करतोय. आणि क्वेश्चन होता फाइंड, हे बघा कोणाला? टोटल म्हणजे कोण वापरणार? यस, एन. टोटल अमाऊंट ही इन्व्हेस्टेड इन 12 इयर्स. तो करूया स्टार्ट. सगळ्यात पहिले त्याने जे केलं ते लिहून घेऊया. काय? सेविंग ऑफ सचिन in NSE per year is as follow. पुला नंबर 1 फर्स्ट इयरला त्यांनी सेव्ह केले किती बाळांनो? 4,000. सेकंड इयरला किती केलं बाळांनो? 6,000. थर्ड इयरला 8,000 अँड सो ऑन. तो हा आपला कोण म्हणला? AP. इथं लिहूया आपण. इट इज ॲन AP. सांगा मग फर्स्ट टर्म. ए म्हणजे काय रे? फर्स्ट टर्म किती रुपये बेटा? 4,000. आपला काय बनणार आता? ए. डी म्हणजे काय? कॉमन डिफरन्स कसा काढतो आपण? 6,000 मायनस 4,000. 6,000 मायनस 4,000 किती बनले बापू? 2,000. सोन्या समजून घे जा रे. आणि एक लक्षात ठेवा बापू, हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. समजल्यानंतर ते प्रॅक्टिस करणं ही तेवढंच गरजेचं आहे. राजा चल वाचा पुढे. आपल्याला त्यांनी बाळून विचारले 12 वर्ष सेव्ह करतोय, तर टोटल अमाऊंट त्याने जे इन्व्हेस्ट केली होती ती इन्व्हेस्टेड अमाऊंट जी आहे ती आपल्याला काढायची आहे. इथं एक वाक्य सेविंगच्या ऐवजी काय होतं? इन्व्हेस्टमेंट ऑफ सचिन इन NSE पर इयर. ओके. हां चला आता तुम्हाला हवं आहे टोटल अमाऊंट. मग सर्वांना SNचा फॉर्म्युला माहिती आहे. N/2 2A + N-1D. आपल्याला त्याची सेविंग काढायची आहे. किती वर्षासाठी? 12 वर्षाची सेविंग. म्हणजे बाळांनो आपण N किती ठेवणार राजांनो? 12 वर्ष. S12 = 12/2 2A. ए किती रे बाळा? ए होता 4,000. प्लस N होता 12 - 1. त्यानंतर डी होता बाळांनो 2,000. करा सॉल्व. 12ला 2ने डिवाइड होत आहे, करून घ्या. बेसकी 12. 2 × 4 8,000 प्लस 12 - 1 11 × किती बाळांनो? 2,000. सॉल्व करूया. 6 असाच ठेवा. पहिले ब्रॅकेट सोडवायचा. ओके. 8,000 प्लस 11 × 2 22,000. सोन्या 8 + 22 30,000. 30 × 3 1,80,000. हा होता तुझा S12. म्हणजे त्या सचाने एकूण किती अमाऊंट इन्व्हेस्ट केली? 1,80,000 रुपये. किती वर्षामध्ये? 12 वर्षामध्ये. इथं छान लिहायचं. हेन्स सचिन इन्व्हेस्टेड
टोटल अमाउंट ऑफ रुपीज 1,80,000 इन किती वर्षात 12 इयर्स. असं छानसा प्रश्न वाचला आणि छानसा प्रश्न लिहिला की तुम्हाला छानसे मार्क भेटतात. कळलं का रे? चला जाऊया पुढच्या क्वेश्चनकडे. हाही तुमच्या बुकमधलाच प्रश्न होता, छान प्रश्न होता, वाचूया वेळांनो. 2022चा प्रश्न बघा. देर इज अन ऑडिटोरियम विथ 27 रोज ऑफ सीट. त्या ऑडिटोरियममध्ये 27 रोज होत्या. रोजमध्ये असणारे सीट्स, देर आर 20 सीट्स इन द फर्स्ट रो. पहिल्या रोमध्ये किती सीट होते? 20. तुम्ही ते बघतात ना, असं असतं बघा, ते असं, ते तुम्ही कधी पिक्चरला गेले मला कळलं, ते असं सिटिंग अरेंजमेंट असते बघा, ती तशी ती अरेंजमेंट बघा. नो, एका रोमध्ये, पहिल्या रोमध्ये 20 सीट्स, दुसऱ्या रोमध्ये किती होते? 22 सीट्स, 24 सीट इन द थर्ड रो अँड सो ऑन. अशा प्रकारे अरेंजमेंट होती. सो प्रश्न काय होता? हाऊ मेनी, ओ माय गॉड, टोटल सीट्स आर देअर इन द ऑडिटोरियम. परत वर्ड कोणता आला? टोटल म्हणजे काय? यस यान, व्हेरी गुड. चला आपण इथं लिहूया मला सिटिंग ऑफ अरेंजमेंट किंवा सिटिंग ऑफ अरेंजमेंट नाही, असं लिहूया नंबर ऑफ सीट. ओके, हां बघा, नंबर ऑफ सीट इन ईच रो इज ॲज फॉलो. बोमला, पहिल्या रोमध्ये किती सीट आहे? 20. दुसऱ्या रोमध्ये 22. तिसऱ्या रोमध्ये 24 अँड सो ऑन. चेक कर, हा AP आहे का? ओ हो, हा AP आहे. सांग, A किती होता? 20. सांग ना आता, D किती होता? अरे सोन्या, डिफरन्स किती होता? 2. तुला काय होय? टोटल सीट इन ऑडिटोरियम. सांग आता मला, त्या ऑडिटोरियममध्ये एकूण रो किती होत्या? बप्या, एकूण रो 27 होत्या. मग सांग. ओके, SNचा फॉर्म्युला सांग की रे आता. अरे भाऊ, SN काय होता रे? n/2 2a प्लस n-1d. ओ सर, n-1d. बापू, टोटल रोज होत्या 27. सो पुढ करूया n = 27. काय होणार? S27 = 27/2. 2 × a. 2 a किती रे बापू? 20 प्लस n होता 27 - 1. d किती रे बापू? 2. सॉल्व कर. हे बघ, याला डिवाइड होते का? नाही. मग राहायचं, याला डिवाइड होत नाही. पहिले मधला विषय सॉल्व करून घ्यायचा. 2 × 20 40. 27 - 1 26 × किती? 2. 27/2 असतात बेटा. 40 प्लस 26 × 2 7 × 12 52. व्हेरी गुड. 52 प्लस 40 92. कर डिवाइड 27. आता या 2ने याला डिवाइड होणार की नाही? 2 4 जा 8. उरला किती? 1. 2 6 जा 12. अरे शान, 46 डबल की रे बाळा. हां, 27 × 46 करून दाखवतो ते पण मी. बघा, 27 × 46 गावठी पद्धत जिंदाबाद. 7 × 42 2 4. 7 × 28 आणि 4 32. 0 बेसकी 12. हाचलाला 1. बे 4 जा 8. 8 + 1 9. 0 + 2 2. 2 + 2 4. 3 + 9 3 9 12. 1 2 4 2. अंडरस्टूड? नाही कळलं? सोपे की नाही? मग चला, सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे, एकदा हे नीट बघा, समजून घ्या, म्हणजे तुम्हाला कळेल की आपण काय शिकतोय. चला, बघितलं सर्वांनी? आता जाऊया पुढे बाळांनो. हा आहे आपला पुढचा क्वेश्चन, जो होता मार्च 2024ला आलेला. क्वेश्चन काय होता वाचूया. इन द महिला बचत गट कविता ताई ज्या होत्या त्यांनी इन्व्हेस्ट केली फ्रॉम द फर्स्ट डे ऑफ मंथ ₹20. पहिल्या दिवशी ₹20 इन्व्हेस्ट केले. सेकंड डेला केले ₹40 इन्व्हेस्ट. थर्ड डेला केले ₹60. अशा प्रकारे ते काय करताय? इन्व्हेस्ट करताय. शी सेव लाईक दिस. देन व्हॉट वुड बी हर टोटल सेविंग इन द मंथ ऑफ फेब्रुवारी. मला सांगा बाळांनो, फेब्रुवारी 2020 हे लीप इयर आहे का? आहे.
पण लीप इयरमध्ये किती दिवस असतात? 28 नाही 29 डेज असतात. सो आपण इथं लिहूया बाळांनो, सेविंग ऑफ कोणाची? सविता पर डे इन फेब्रुवारी 2020 आर ॲज फॉलोज. बोला, पहिल्या दिवशी इनी सेव किती बाळांनो? किती? 20 रुपीज. सेकंड डेला 40 रुपीज. थर्ड डेला 60 रुपीज. आणि अशा प्रकारे ती त्याही सेव्ह करते. सांगा मग आता ए म्हणजे काय? इथे लिहून घ्यावं तर इट इज ॲन AP. बोला, फर्स्ट टर्म 20, D इक्वल टू 40 मायनस 20. आपण D म्हणजे डिफरन्स काढतो. आता क्वेश्चन काय होता वाचा? फाइंड हर. कोण आला? टोटाल म्हणजे काय? SN वापरायचा. मास्टर मगाच बोलला आपल्याला. सांगा SNचा काय होता फॉर्म्युला? N/2 2A प्लस N-1D. आता मुद्दा कोण राहिला? फेब्रुवारी 2020 इज अ लीप इयर. सो टोटल डेज इन फेब्रुवारी 2020 आर 29. याचा अर्थ बाळांनो, हा जो असेल हाच आपला कोण असेल? N. सो पुट करूया N इक्वल टू 29. याच्यामध्ये काय होणार? S29 इक्वल टू 29/2 इन ब्रॅकेट 2A. A किती बाळांनो? 20. 2 × 20 प्लस N-1 29-1 आणि D होता किती सोन्यांनो? 20. आय होप तुम्हाला सर्वांना समजलं असेल. जस्ट याला सॉल्व करा जे तुम्हाला येतं. आता बाळांनो 29ला 2ने डिवाइड होत नाही, मग याला हात लावू नकोस. बोल, 2 × 20 40 प्लस 29-1 28 × 20. याला दुसरा पण वे असतो, पण तेवढा शहाणपणा लावण्यापेक्षा, कारण काय होतं बघा, इथं 2 आणि इथं 20, इथून 2 कॉमन येऊ शकतो, जे इझी पडतं ॲक्च्युली, पण भरपूर मुलांना ते कळत नाही, म्हणून आपली गावठी पद्धत जिंदाबाद. चलो, सोनिया याला डिवाइड होत नाही, 40 असाच ठेवला, कर मल्टिप्लाय, 28 जुने 56, 8 जुने 16, 2 जुने 4, हा आला 0, यांना कर ॲड 29/2, 40 आणि 560, 560 स्टँड फॉर 600, 600ला कर 2ने डिवाइड, 29 × किती रे 300. करेक्ट का? चेक करत जा, चुकू शकतो, शेवटी मी पण माणूस आहे बापू. हा माझी बरोबर आहे. 29 × 3 9 3 27 7 2 गेले, 3 9 27 रे, 3 दे, असं काय करता रे, 3 6 6 2 8 87 1 2 3. इज इट करेक्ट ऑल ऑफ यू? एकदा चेक करा. 9 3 27 6 7 म्हणजे त्या ताईची फेब्रुवारी 2020 मध्ये टोटल मंथ एंडपर्यंत किती रुपये सेव्हिंग झाली? 86,000. तर शेवटी फक्त एक काम करशाल, शेवटी स्टेटमेंट लिहायचं. हेन्स सविता ताई टोटल सेव्हिंग इन द मंथ ऑफ फेब्रुवारी 2020 इज 87,000. स्टेटमेंट लिहिणं कंपल्सरी बाप्पा, तेवढं तर आपल्याला आता येऊन जातं. ओके, चला बाळांनो, हा क्वेश्चन 4 मार्क्सचा क्वेश्चन आहे, खूप IMP क्वेश्चन आहे. हे नेहमी हे क्वेश्चन बदलतात, जुन्या काळापासून आवडता प्रश्न आहे. हे कधी फार्मर देतील, कधी 1% देतील, कधी असं नाव देतील, काही करतील, पण तो क्वेश्चन समजला पाहिजे. तर क्वेश्चन नीट समजून घेऊया बाळांनो. 2020चा प्रश्न होता बघा राजांनो. काय होता क्वेश्चन राजांनो बघा? 1 person borrows ₹4,000 and agree to repay with a total interest of ₹500 in 10 installment. Each installment being less than the preceding installment by ₹10. Then what should be the first and last installment? एकदा क्वेश्चन तुम्हाला मी एक्सप्लेन करतो की हा क्वेश्चन काय सांगतोय. सगळ्यात पहिल्यांदा क्वेश्चन सांगण्यापूर्वी एक बेसिक कन्सेप्ट सांगतो. इमॅजिन करा, पप्प्याने सपोज माझ्याकडून 1,000 रुपये घेतले असते 10 महिन्यांपुढचं. 10 महिन्यांसाठी पप्प्याने माझ्याकडून 1,000 रुपये घेतले असते आणि मी पप्प्याला हे म्हणलं असतं की 10 महिन्यानंतर तुला व्याजासह पैसे द्यावे लागतील. पप्प्या म्हणलं हो, काही हरकत नाही. मग मी म्हणलं पप्प्या तुला 1,000 रुपयावर 200 रुपये व्याज द्यावं लागेल. व्याज स्टँड फॉर इंटरेस्ट. ओके,
पप्प्याने जी अमाऊंट बॉरो केली ती ही बॉरो म्हणजे बाई घेणं वे कर्ज आपलं कर्ज घेणे. हां, पप्प्याने किती रुपये बॉरो केले ते 1000 रुपये. पप्प्याने मी काय बोललो की या 1000 रुपयावर तुला 10 महिन्यानंतर किती रुपये इंटरेस्ट द्यावं लागेल, किती रुपये इंटरेस्ट द्यावं लागेल 200 रुपीज. मग सांगा बरं 10 महिन्यानंतर पप्प्या मला किती रुपये देणार. व्हेरी गुड, माझे तर 1000 प्लस वरचा इंटरेस्ट. दुसरा प्रश्न, ही जी अमाऊंट आहे ही पप्प्या मला देणार इन्स्टॉलमेंटमध्ये. कशी इन्स्टॉलमेंटमध्ये, म्हणजे एकूण 10 इन्स्टॉलमेंट जेव्हा तो पूर्ण करेल तेव्हा ती टोटल अमाऊंट जी होती, प्रश्न नाही काय का, 10 इन्स्टॉलमेंटमधली टोटल अमाऊंट जी होती ती जी झाली बाळांनो 1200. म्हणजे हा जो असेल हा या 10 इन्स्टॉलमेंटमध्ये जे त्याने प्रत्येक इन्स्टॉलमेंटला मला जे पैसे दिले त्याची टोटल अमाऊंट जी असेल हा असेल S10. एवढं कळालं. बरं, अजून एक क्वेश्चन, आपला एक कन्सेप्ट काय, मी असं म्हणलं की पप्प्याचा सपोज पप्प्याला दर महिन्याला मला हप्ता द्यायचा आहे, दर महिन्याला इन्स्टॉलमेंट द्यायची. पण जर त्याची पहिली इन्स्टॉलमेंट 100 रुपये असेल तर पुढची इन्स्टॉलमेंट, पहिली इन्स्टॉलमेंट 100 रुपये असेल तर पुढची इन्स्टॉलमेंट 10 रुपयाने कमी आहे. म्हणजे किती रे? हां, अरे बरोबर आहे, बोल ना तू. पहिली जर 100 आहे तर दुसरी म्हणजे पुढची इन्स्टॉलमेंट 10 रुपयाने कमी म्हणजे किती आता 90. तिसरी अजून कमी 10 रुपयाने. हा गेम समजला का? करेक्ट. चला यस करूया स्टार्ट. परत एकदा मी क्वेश्चन वाचूया. सगळ्यात पहिल्यांदा त्याने पैसे घेतले 4000 रुपये आणि त्या 4000वर टोटल इंटरेस्ट किती होता बाळांनो? 500. सो अमाऊंट रीपे किती करायची बाळा त्याला? 4000 प्लस रुपीज 500 अशी त्याला बाळांनो 4500 एवढी अमाऊंट मला परत करायची. नंबर ऑफ इन्स्टॉलमेंट किती होता बाळांनो? नंबर ऑफ इन्स्टॉलमेंट होत्या आपल्या कुठे 10, बरोबर ना? 10 इन्स्टॉल. बघा, नंबर ऑफ इन्स्टॉलमेंट इक्वल टू बाळांनो किती? 10. याचा अर्थ हा जो असेल हा असेल आपला S10 जो होता 4500. अजून एक महत्त्वाचं, ईच इन्स्टॉलमेंट बिंग लेस दॅन, मी बघा जे बोललो की 100 रुपये जर पहिली इन्स्टॉलमेंट असेल तर पुढची इन्स्टॉलमेंट 10 रुपयाने कमी आहे. म्हणजे ते किती बनणार आता? पहिली जर 100 तर पुढची 90, पुढची 80. मग इथून एक कन्सेप्ट काय कळतो की इथला डी किती असेल? डी आपला किती असेल? डी आता 90 मायनस 100 म्हणजे तो असेल किती आता? -10. हे समजलं. म्हणजे तुमचा बाळांनो डी इथे बनणार होता -10. तुम्हाला प्रश्न काय विचारला आहे? व्हॉट वुड बी द फर्स्ट अँड द लास्ट इन्स्टॉलमेंट. बाळांनो फर्स्ट म्हणजे काय? T1 मला पाहिजे. T1 म्हणजेच कोण? आपल्याला ए पाहिजे. आणि लास्ट म्हणजे काय? शेवटचा हप्ता. शेवटचा हप्ता म्हणजे शेवटची इन्स्टॉलमेंट होती 10 नंबरची, म्हणजे मला T10 पाहिजे. हा होता माझा बेसिक क्वेश्चन. सर्वांना क्वेश्चन समजला? 4 मार्क्सचा क्वेश्चन आहे बाळांनो, एवढाही अवघड नाही आहे पण खूप महत्त्वाचा आहे. ओके, चला तुला S10 माहीत झाला की नाही? मग सांगा बरं SNचा फॉर्म्युला काय होता बे? SN इक्वल टू N/2 2A प्लस N-1 D. टोटल इन्स्टॉलमेंट 10. सो N इक्वल टू 10. सगळे वरती नीट पहा, खूप अवघड नाही, समजून घ्यावं लागतं. S10 इक्वल टू 10/2 इन ब्रॅकेट 2A माहिती नाही प्लस N होता 10, 10-1 D होता -10. ओके, तुला S10 माहिती होता. S10 होता 4500. याला डिवाइड कर की त्याला 2×5 10, 2A असाच प्लस 10-1 9 इंटू -10. हा आला डिवाइडला 4500/5 इक्वल टू 2A असाच प्लस मायनस 2 इंटू 10 90. हे कर बेडा 5×9 = 45, 5×9 = 45 इक्वल टू हा मायनस आला बाळांनो प्लस इज इक्वल टू 2A. किती झालं बाळांनो? हे 990 इज इक्वल टू 2A. तुला कोण हवा आहे? ए. 2 आला डिवाइडला 990/2 इज इक्वल टू A. डिवाइड कर. मग ए आपला बेटा काय बनणार बोला बरं? 2 4 = 8 उरला 1, 2 9 = 18, 2 9 = 18 उरला 1,
2 5 जा 10. सो तुमचा ए जो भेटला तो होता 495. मग ए म्हणजेच काय आपला फर्स्ट इन्स्टॉलमेंट इज इक्वल टू ₹495. क्लिअर टू ऑल ऑफ यू? सर्वांना फर्स्ट इन्स्टॉलमेंट समजली का बाळांनो? नक्की. चला अजून एक क्वेश्चन होता की लास्ट इन्स्टॉलमेंट पाहिजे होती, आणि लास्ट म्हणजेच कोण रे? 10 नंबरची इन्स्टॉलमेंट. म्हणजे याचा अर्थ मला टर्म पाहिजे होती 10 नंबरची. मग मी वापरणार TNचा फॉर्म्युला A + n-1d. n किती ठेवणार आपण बाळांनो आता? 10. का 10? कारण तुम्हाला लास्ट इन्स्टॉलमेंट पाहिजे होती. मग इथे आला असता T 10 इक्वल टू ए आला किती आपला 495 प्लस n होता 10 -1 आणि d होता किती बाळांनो -10. हा आला 495 प्लस 9 इंटू -10 495 -90. हा आय थिंक सो आला 405. ही आली आपली बाळांनो लास्ट नंबरची टर्म. सो इथं लिहू शकतो आपण की या पप्प्याने तुझं नाव काय आहे पोराचं? ओके पर्सन आहे तर पप्प्याच बरं मग आपला. मग लास्ट इन्स्टॉलमेंट पप्प्याला किती रुपये द्यावी लागणार होती? ₹405. असा होता बाळांनो हा 3 to 4 मार्क्सचा मोस्ट IMP क्वेश्चन जो आपल्या पुस्तकात पण आहे. आय थिंक सो 3 नंबरचा प्रश्न येतो काहीतरी. तर यात काही अवघड नाही. एकदा मी परत 2 मिनिटात रिवाईज करतोय. पप्प्याला 4,000 रुपये दिले होते, त्याच्यावर त्याने बाळांनो इंटरेस्ट होता 500 in 10 इन्स्टॉलमेंट. 4,000 प्लस इंटरेस्ट ही अमाऊंट त्याला 10 इन्स्टॉलमेंटमध्ये द्यायची होती. म्हणजे आपला जो इन्स्टॉलमेंट होता तोच होता आपला किती? n, जो S10. कारण का तो प्रत्येक इन्स्टॉलमेंट देतोय, अशा तो 10 इन्स्टॉलमेंट देतोय. ती पूर्ण अमाऊंट म्हणजे टोटल अमाऊंट. म्हणजे मला S10 कळला, SN वापरला, सॉल्व केलं बाळांनो. इथून तुम्हाला ए भेटला. ए म्हणजे काय? फर्स्ट. कारण क्वेश्चन तोच होता, व्हॉट शुड बी द फर्स्ट इन्स्टॉलमेंट, म्हणजे टर्म नंबर 1 म्हणजेच फर्स्ट इन्स्टॉलमेंट. ही काढली आपण ए. नंतर त्यांनी विचारलं मला लास्ट इन्स्टॉलमेंट, आणि लास्ट म्हणजे कोणती? 10 नंबरची. कारण एकूण हप्ते तर 10 होते की रे. मग 10वा इन्स्टॉलमेंट तर आपला लास्ट इन्स्टॉलमेंट बनणार की नाही. हा आला तुमचा बाळांनो T10 आणि हा आपण सॉल्व केला. ही आली आपली लास्ट इन्स्टॉलमेंट. असा क्वेश्चन होता बाळांनो 4 मार्क्सचा. आय होप सर्वांना समजला असेल. व्हेरी गुड सोन्यांनो. तुम्ही खूप चांगले मुलं आहात की तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघताय, आणि आय नो ऑल्सो की तुम्ही हे क्वेश्चन परत सॉल्व करणार. करा रे बाळांनो, मेहनत घ्या. आपली परिस्थिती बदलायची आपल्यालाच आहे, आणि बदलण्यासाठी आपल्याला शिक्षण हे खूप महत्त्वाचं आहे. आणि तुम्ही ते प्रामाणिक घेणार आणि तुमच्या घरची परिस्थिती तुम्ही बदलणार, हा माझा तुमच्यावर विश्वास आहे. बापू आता जाऊया पुढे. चल क्वेश्चन वाच. हे तो 4 मार्क्स का क्वेश्चन आहे बेटा. नीट पढ़ना पड़ेगा, कारण तो किचकटपणा खूप आहे. किचकटपणा बघा. sum of the first p term of an AP is equal to sum of the first q terms, then show that sum of its p plus q term is 0. हा क्वेश्चन आपल्या बुकमध्ये आहे. m टाइम्स m चं टर्म वगैरे अशा टाईपचा प्रश्न असतो, किंवा p टाइम्स p चं टर्म. ते व्हॅल्यू बदलतील. आता एकदम शांत आणि निरखून आपण एक एक स्टेप समजून घेऊया. चला क्वेश्चनमध्ये काय गिवन दिले मला ते ऐका बघा. गिवन काय होतं? सम ऑफ द फर्स्ट p term of an AP is equal to sum of the first q term. हे गिवन होतं, आणि काय शो करायचं आहे? सम ऑफ p प्लस q टर्म जे येणार ते असणार 0. आता मला सांगा बाळांनो, तुम्हाला सर्वांना SNचा फॉर्म्युला माहिती होता. काय फॉर्म्युला बेटा? n/2 2a प्लस n-1d. आता बघ इथं कोण आहे? SP. म्हणजे आता n कोण असणार? p. n कोण असणार? p. याच्यात ठेवायचा इथे काय होईल? n/2 p/2 इन ब्रॅकेट 2a प्लस n-1 म्हणजेच काय रे आता p-1, आणि हा आपला d आला. सिमिलरली आता n ठेवायचा कोण? q. खूप सिंपल आहे, नीट आहे का फक्त. q/2 इन ब्रॅकेट 2a प्लस q-1 आणि कोण? d. आता त्याला सॉल्व करा, आणि मॅक्झिमम असे 3-4 टाईपचे क्वेश्चन्स आहे. या सगळ्यामध्ये एकच काम आपण करतोय ते समजून घ्या. करू सुरुवात. 1 by 1 स्टेप सांगणार आहे बाळांनो. पहिल्यांदा हा टू कट होतो. 1 2. या p ने आत होईल मल्टिप्लाय. p ने आत होईल मल्टिप्लाय करा. p × 2a 2ap प्लस
पी इंटू ही पूर्ण टर्म पी मायनस 1 इंटू डी. सेम हिअर क्यू इंटू 2a प्लस क्यू इंटू हे क्यू मायनस 1 आणि कोणाला डी. ह्या दोघांना घेऊन यायचं इकडे. आता इथे कोण होतं बघ 2AP. सेम हा पण तो 2aचाच माणूस आहे की नाही. हा 2AP होता, हा 2aq होता. याला घेऊन या इकडे. हा इथे प्लस, इकडे आला की काय होणार मायनस. सेम आता कोण इथे पी मायनस 1 इंटू डी आणि हा होता प्लस, तो आला इकडे क्यू मायनस 1 डी आणि राहिलं कोण इकडे आता 0. एवढी स्टेप सरांना समजली. आता जाऊया पुढे. ऐका, या दोघांमध्ये कोण कॉमन आहे? कोण कॉमन आहे बेटा 2a. मग राहिलं कोण सांगा बरं? इथला p मायनस क्यू. असाच या दोघांमध्ये कोण कॉमन होता? व्हेरी गुड. याच्यामध्ये डी काढला कॉमन. मग राहिलं कोण होतं हे? याने उद्याला मल्टिप्लाय p इंटू पीचा स्क्वेअर मायनस p इंटू 1 p मायनस क्यू इंटू क्यू मायनस क्यूचा स्क्वेअर मायनस क्यू इंटू मायनस म्हणजे आला प्लस क्यू इज इक्वल टू 0. आता बघ, याला हात लावायचा नाही शेवटपर्यंत. ओके, इसको कुछ नाही करणार बच्चू. जे आहे ते इथे सोडवा. आता ऐका, हा पीचा स्क्वेअर आहे आणि हा कोण आहे? स्क्वेअर आहे क्यूचा. आहे ना, जवळ घ्या. पी स्क्वेअर मायनस क्यू स्क्वेअर. राहिलं कोण? मायनस पी आणि प्लस क्यू इज इक्वल टू 0. ऐका पुढच्या स्टेप. आता याच्यात त्याला हात लावायचा का नाही? 2a असाच, पी मायनस क्यू असाच, प्लस असाच. पुढे ऐका. आता इथे आलो. इथे बघ कोण आहे? पी स्क्वेअर मायनस क्यू स्क्वेअर. तुला माहिती फॉर्म्युला मिळालो काय? ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. काय बनतं रे? ए मायनस बी आणि ए प्लस बी. यस ऑर नो? ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, ए मायनस बी, ए प्लस बी. म्हणजे बाळांनो इथे काय होतं? पी स्क्वेअर मायनस क्यू स्क्वेअर. काय बनणार बेटा बघ? हा आला ब्रॅकेट मोठा पी प्लस क्यू आणि पी मायनस क्यू. पुढे बघ काय होईल. आता इथे बघ, याच्यातून मी काढलं मायनस साईन बाहेर. काय काढलं मी? इथं डी राहिला होता बाळांनो, सॉरी बरं का, डी राहिला होता. हां, याच्यातून मी काढलं मायनस साईन बाहेर. मग मायनस काढल्यावर ब्रॅकेट जर केलं ना की दोघांचे साईन बदलतील. ओके, मग आता हा होता मायनस पी, तो होणार प्लस, आणि हा होता प्लस, तो होणार मायनस. म्हणजे हा बनला पी मायनस क्यू. ब्रॅकेट कंप्लीट. आणि हा आपला डी. आता नीट चेक कर. फक्त एवढ्या ब्रॅकेटसाठी बघ, एवढ्याच ब्रॅकेटसाठी इथं दिसतंय क्लिअर आपल्याला कोण कॉमन आहे? हा ब्रॅकेट कॉमन आहे. हा आला तुझा 2a पी मायनस क्यू असाच आणि यातून मी काढला पी मायनस क्यू कॉमन. मग राहिलं कोण? पी प्लस क्यू पूर्ण. हा काढला बाहेर मायनस, हा पूर्ण काढला बाहेर. हा पूर्ण बाहेर काढला, कोणीच नाही म्हणजे 1 राहणार. कोणीच नाही म्हणजे 1 राहणार इज इक्वल टू 0. आता ही एक टर्म आहे आणि ही एक टर्म आहे. या दोन टर्म्स आहे. आता या दोन टर्म्समध्ये चेक कर, ही टर्म काय दिसते? कॉमन दिसते, हो की नाही? मग या टर्मला जर तू आता काढला कॉमन परत, आणि मग शेवटी राहिलं कोण? इथं कोण राहिला? 2a प्लस हा कॉमन आलाय, राहिलं कोण? माहिती ब्रॅकेट पी प्लस क्यू मायनस 1 आणि हा तुझा डी इज इक्वल टू 0. आता तुला माहिती आहे दोन ब्रॅकेट 0, ए इंटू बी 0 कधी असतं रे? आयदर ए असेल 0 किंवा बी असेल 0. पण राहिला ना अजून काय? पण सर क्वेश्चनमध्ये एक गोष्ट क्लिअर दिसते. इथे वाचा काय दिलंय? पी आणि क्यू कधी इक्वल नाही. पी आणि क्यू जर इक्वलच नाहीये याचा साधा अर्थ आहे हा एक नंबर बनणार आहे. का? कारण याला जो इक्वल टू 0 घेतला असता ना, पी मायनस क्यू जर तो इक्वल टू 0 घेतला असता तर पी इक्वल टू काय बनला असता? क्यू. पण ते अलाउड नाही. याचा अर्थ हा एक नंबर बनलाय. लाईक 2ax इक्वल टू समजा 4 असेल, सॉरी 0 असेल असं म्हणजे एक काम करा, असं असेल सपोज. तर हा 2a गेला डिवाइडला तर x प्लस 2 इक्वल टू 0/2a म्हणजेच काय बनणार? 0. कारण तो एक नंबर होता समजा. तसंच इथे हा एक नंबर पकडला, हा गेला डिवाइडला, तर हा काय बनणार? 0/, ते बनणार. एक समजण्यापुरतं लिहितो बघा मी. 2a प्लस पी प्लस क्यू मायनस 1 डी इज इक्वल टू 0/, कोण बनणार? पी मायनस क्यू. आणि तुम्हाला माहिती बाळांनो 0ला कोणी पण डिवाइड केलं की ॲन्सर काय बनतं सोन्या? 0 बनतं. म्हणजे इनडायरेक्टली तुझ्याकडे काय उरलं रे?
पी प्लस क्यू मायनस 1D याची व्हॅल्यू किती बनली आपली 0. याला एक छानसा नंबर द्यायचा आणि मला त्यांनी काय सांगितलं होतं की शो दॅट किंवा प्रूव्ह दॅट काय बेटा शो दॅट पी प्लस क्यू टर्म इज 0. पी प्लस क्यू टर्म मला सांगा बाळांनो एस एनचा फॉर्म्युला काय होता आपल्याकडे एस एन इक्वल टू एन अपॉन 2a प्लस एन मायनस 1D. मला हवी आहे पी प्लस क्यू नंबरची टर्म म्हणजे इथं बाळांनो मी एन काय ठेवणार पी प्लस क्यू. जर ठेवला असता मी एन पी प्लस क्यू इज इक्वल टू एन अपॉन 2 पी प्लस क्यू. इथं पुरणार नाही इथं लिहितो मी सॉरी हां एस पी प्लस क्यू इक्वल टू पी प्लस क्यू अपॉन 2 इन ब्रॅकेट कोण आहे 2a प्लस एन म्हणजे कोण रे बेटा एन होता आपल्याकडे पी प्लस क्यू मायनस 1 इंटू डी. थोडासा विचार कर तुला एक गोष्ट दिसते का रे बापू इथं बघ इथं जेवढं आहे का सेम इथं आलंय आणि या सगळ्याची व्हॅल्यू किती होती 0. याची पूर्ण व्हॅल्यू किती होती 0. हा जर मी ठेवला 0 हिरो तू मला सांग कोणत्याही नंबरला मल्टिप्लाय केलं 0ने तर ॲन्सर इज 0. आय होप तुम्हाला हा क्वेश्चन खूप चांगल्या लेवलला समजला असेल. मी 1 बाय 1 स्टेप तुम्हाला बाळांनो समजून सांगितली पण एक सांगतोय जसं मी एक्सप्लेन केलंय तसंच जर स्वतः दोनदा करून बघितलं की तुम्हाला परफेक्ट जमणारच. ओके चालला अरे बाबा पी काय पी टाहत बघा सेमच फंड आहे क्वेश्चनचा पॅटर्न सेमच आहे. 2022 वाचा पी टाइम द पीथ टर्म ऑफ एन ए पी इज इक्वल टू क्यू टाइम्स क्यूथ टर्म. क्वेश्चन कळलं का पी टाइम्स पीथ टर्म इज इक्वल टू क्यू टाइम्स क्यूथ टर्म देन शो दॅट पी प्लस क्यूथ टर्म ऑफ एन ए पी इज 0. मी स्टार्ट करतोय बाळांनो सर्वांनी नीट नेटक्यापणाने व्यवस्थित समजून घ्यायचं आहे. करू स्टार्ट चला ऐका क्वेश्चनमध्ये काय गिवन आहे पी टाइम्स म्हणजे मल्टिप्लाय. ओके पी टाइम्स पीथ टर्म इज इक्वल टू क्यू टाइम्स क्यूथ टर्म. नाही क्यूथ टर्म. सर्वांना एक गोष्ट माहिती आहे टी एनचा फॉर्म्युला काय रे बाळांनो टी एन इक्वल टू ए प्लस एन मायनस 1D. मग आता हा माझा टी पी होता जिथं एन तिथं कोण येणार आता पी. बाकी सगळ्या गोष्टी सेम आहे. जेवढं आपण इकडे बघितलंय या सगळ्या स्टेप तुम्हाला सेम टू सेम करायच्या आहे. जवळपास सगळ्या सेमच आहे. चला ऐका पी इंटू पीथ टर्म काय बनणार आपली ए प्लस पी मायनस 1D सेम इथं क्यू इंटू काय ए प्लस क्यू मायनस 1 इंटू कोण डी. ॲग्रीड आहे सेम काम जसं बाळांनो आपण इथे बघा आपण या पीने आत केलं मल्टिप्लाय आणि क्यूने आत केलं मल्टिप्लाय तसंच इथं बाळांनो काय होणार पीने करा आत मल्टिप्लाय पी इंटू ए पी ए प्लस पी इंटू हा ब्रॅकेट पी मायनस 1D सेम इथं क्यू इंटू ए क्यू ए प्लस क्यू इंटू हा ब्रॅकेट क्यू मायनस 1D. जसं बापू आपण इथे काय केलं होतं हे मल्टिप्लाय केल्यानंतर जे दिसायला सेम आहे त्यांना आणलं इकडे आणि घेतलं जवळ 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 जवळ. तसंच बाप्पा इथे पण तेच होणार. इथे जर होता पी ए तर हा होता क्यू ए आला इकडे हा होईल मायनस क्यू ए प्लस हा होता आपला पी मायनस 1D आणि याला आणलं इकडे हा होईल मायनस क्यू मायनस 1D आणि झाला कोण 0. याच्यातून कॉमन काढला आपण कोण ए मग राहिलं कोण पी मायनस क्यू हा काढला ए कॉमन प्लस आणि याच्यातून काढला कॉमन कोण आपण डी. सेम टू सेम स्टेप बनल्या बघा. बाबा ब्लॅक शीप हाऊ आर यू. हां तर इथे कोण राहिलं मग बाळांनो पीने करा आत मल्टिप्लाय इथं हवं तर लिहितो समजण्यापुरतो का पी मायनस 1 क्यू आणि कोण क्यू मायनस 1. आता करूया सॉल्व बाळांनो फास्ट बघा आता ए प्लस पी इंटू पी स्क्वेअर मायनस पी इंटू 1 पी मायनस क्यू इंटू क्यू स्क्वेअर मायनस क्यू मायनस आणि प्लस 1 म्हणजे याला क्यू इक्वल इंटू कोण
डी इज इक्वल टू वॉट 0. मग पुढे सॉल्व करूया बेळांनो, याला हात लावायची गरज नाही. पी मायनस क्यू असाच ए असाच प्लस इथे आलो बाळांनो, या पी स्क्वेअरला आणि या क्यू स्क्वेअरला जवळ घेऊया आपण. हा आला आपला पी स्क्वेअर मायनस क्यू स्क्वेअर, राहिला कोण आहे सोन्यानो मायनस पी आणि प्लस क्यू, आणि बाहेर कोण होता बाळांनो डी इज इक्वल टू वॉट 0. पुढे आलो, हा आपला पी. एक काम करायला पलीकडे करूया, इथे जागा नाही पुरणार एवढी आपली. हां काय होतं वाचा ते बाळांनो, पी मायनस क्यू ऑफ ए असाच ठेवला, पी मायनस क्यू आणि हा आपला ए असाच ठेवला प्लस इथे आलो. इथे चेक कर, पी स्क्वेअर मायनस क्यू स्क्वेअर म्हणजे काय रे बाळांनो, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर काय होतं, ए मायनस बी आणि ए प्लस बी. तसंच तो काय होणार, पी प्लस क्यू, पी प्लस क्यू, पी प्लस क्यू इंटू पी मायनस क्यू. आणि बापू याच्यातून जर मी मायनस साईन काढलं होतं, हे इथं चुकलं, हे मायनस साईन आहे ना लिहिताना चुकलं मी. हा होता पी प्लस क्यू इंटू डी इक्वल टू 0. हां आता जर आपण मायनस साईन काढलं तर या दोघांचे साईन बदलतील. हा आला मायनस, हा आला पी मायनस क्यू आणि हा बाहेरचा डी इक्वल टू 0. याच्यामधून हा ब्रॅकेट काढला आपण कॉमन, पी मायनस क्यू ऑफ ए प्लस पी मायनस क्यू काढला कॉमन. बरं राहिलं कोण, इथे राहिला कोण, पी प्लस क्यू मायनस साईन, हा कॉमन काढला म्हणजे तर 1 उरणार हो की नाही बापानो. मग याच्यामधून राजा आणि राजी हा ब्रॅकेट परत काढ कॉमन. मग हा जर मी परत काढला कॉमन, मग राहिलं कोण ग, इथे राहिला ए प्लस हा काढला कॉमन, राहिलं कोण इथे वास, पी प्लस क्यू मायनस 1 इंटू डी इज इक्वल टू 0. ॲज यू नो पी आणि क्यू इक्वल नाही, म्हणजे हा पूर्ण डिवाइड केल्यावर काय होणार 0. मी तुला करून दाखवले इथे बघ, कुठे गेलं ते, हां इथे बघ कुठे गेलं, हो इथे इथे सॉरी, हे इक्वल नाही, हा गेला डिवाइडला 0 अपॉन काही पण आन्सर इज 0. मग तसंच इथं जर हा डायरेक्ट गेला असता 0 झाला असता की नाही, मग राहिलं काय असतं ए प्लस पी प्लस क्यू मायनस 1 डी इक्वल टू 0. याला नंबर 1 दे हवं तर. आणि इथे सांग तुला त्यांनी काय दाखवायला होतं, पी प्लस क्यू टर्म ऑफ द ए पी इज 0. मग सांग टी एनचा काय होता फॉर्म्युला, ए प्लस एन मायनस 1 डी. तुला काय प्रूफ करायचं आहे, पी प्लस क्यू नंबरची टर्म म्हणजे बापू तू इथं एन काय ठेवणार रे, पी प्लस क्यू म्हणजे हा आला टी पी प्लस क्यू इक्वल टू ए असाच एन. एन कोण होता, पी प्लस क्यू मायनस 1 आणि आपला डी असाच ठेवला. थोडंसं नीट जर चेक केलं तर तुला एक गोष्ट क्लिअर दिसते, इथं हे जे काही बनलं होतं तेच वरती पण बनवलं होतं आपण, आणि ज्याचं ॲन्सर कोण होतं रे 0. हा आला आपला डायरेक्ट 0. हवं तिथे लिहून टाकायचं फ्रॉम 1. असा हा 4 मार्क्सचा क्वेश्चन आहे, अवघड बिलकुल नाही आहे. दोन्ही क्वेश्चन खूप सोपे होते. लईतले काय फरक पडणार आहे, यम देतील पीच्या ऐवजी बस, एवढा तो खेळ असतो अगे नसतो. चला हा क्वेश्चन तुम्ही होमवर्क करू शकतात का बघा बरं, सोपा आहे, मी एक्सप्लेन करतो, तुम्ही ट्राय करा. 15 इन द इयर 2015 शेख गॉट अ जॉब विथ द सॅलरी रुपीज 1,80,000. म्हणजे याचा फर्स्ट मंथचा पगार होता 1,80,000 पर इयर. फर्स्ट इयरचा बोलूया आपण आता. ओके, एम्प्लॉईड ॲग्रीड टू गिव्ह रुपीज 10,000 पर इयर ॲज अ इन्क्रीमेंट. दरवर्षी त्याचा पगार 10,000 रुपयाने वाढतोय. म्हणजे सेकंड इयरला किती बनणार पगार आता, 1,90,000 बनणार. सेम थर्ड इयरला किती बनणार, 2 लाख बनणार. करेक्ट का, 2 लाख, हां बरोबर आहे. सो देन इन हाऊ मेनी इयर्स, किती वर्षानंतर, हर ॲन्युअल सॅलरी बी 2,50,000. म्हणजे हा जो असेल ना, हा आहे टी एन, हा आहे तुमचा टी एन. आणि बापू तुम्हाला काढायचा कोण आहे, एन. तुम्हाला माहिती आहे आपण शिकलोय थर्ड एक्सरसाइज सेकंड एक्सरसाइज, टी एन दिला असेल तर ए प्लस एन मायनस 1 डी वापरायचा, टी एन ठेवायचा आणि एन सोडवायचा. हे खूप सोपा प्रश्न होता जो तुम्हाला सहज जमेल. ओके चला जाऊया पुढच्या क्वेश्चनकडे. असा सेम क्वेश्चन आपण मगा बघितला, हाही क्वेश्चन तुम्हाला करायला ट्राय करायला अवघड नाही. तो पप्प्याचा अ पर्सनवाला क्वेश्चन सेम प्रश्न आहे. तर हाही क्वेश्चन तुम्ही ट्राय करून बघा, नाही जमलं तर मला विचारा. ओके ओके
बघा हा क्वेश्चन, सम ऑफ 1 to n नॅचरल नंबर इज 36, देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ n. बाळांनो खूप सिंपल, हा तुमच्या प्रॉब्लेम सेटचा प्रश्न होता. ओके, काय गिवन दिलं होतं, तर गिवन होतं सम ऑफ नॅचरल नंबर म्हणजे SN दिला होता 36. एव्हरीवन नो नॅचरल नंबर्स आर 1 2 3 अँड सो ऑन. सो A इक्वल टू ऑर टू 1, D इक्वल टू ऑर टू 1. करेक्ट का? तुम्हाला त्यांनी कोण दिला होता, SN दिला होता. सो SNचा बेटा काय फॉर्म्युला पडे, n/2 2a प्लस n-1d. हे बघा डायरेक्ट पण तुम्हाला माहिती आहे सम ऑफ नॅचरल नंबर n प्लस 1/2, पण महाराष्ट्र बोर्डात नाही, नीट व्यवस्थित करा असं यांचं म्हणणं आहे. चला, SN दिला होता 36, n माहिती का नाही, 2a होता 1, n माहिती नाही, d होता 1. सॉल्व करूया. 36 असतात n/2, 2 इंटू 1 2, 1 इंटू ब्रॅकेट. अरे 1 इंटू n आणि 1 इंटू 1 1 ना. कैसा रे तुम लोग. हा 2 आला इकडे, 36 इंटू 2 इज इक्वल टू n असाच ठेव, 2 - 1 प्लस 1. याने याला कर मल्टिप्लाय. ॲक्च्युली गरज पण नाही आहे, जुगाड करता येईल आपल्याला, गरज नाही, पण राहू द्या, आपण लहान आहोत, ते अलाउड नाही तुम्हाला ॲक्च्युली. n इंटू n स्क्वेअर प्लस n इंटू 1 n. करेक्ट आहे का? हे बघा तुम्हाला एक स्मार्ट वे सांगू का, इथं जे 2 नंबर असतात ना, हे 2 नंबर n प्लस 1 हा आला 72, आणि हे दोन्ही नंबर असतात नेहमी शेजारचे. जसं की आता 2 आहे तर 2च्या कोणी शेजारी बाळांनो 3 आहे, 3च्या कोणी शेजारी 4 आहे. तसे 2 नंबर शेजारचे नंबर होते. मग मला तुम्ही सांगा, असे 2 नंबर ज्यांचा प्रोडक्ट 72 आणि ते नंबर शेजारचे 9-8-72, असा तो फंडा होता बापू. चल, हा गेला पलीकडे, पण आता आपण शिकतोय नॉर्मल वेने जाऊया आपण. हा आला आपला n² प्लस n-72 इक्वल टू 0. हे आलं आपलं क्वाड्रॅटिक. याचे पाडूया फॅक्टर -72 आणि +1. तुम्हाला शिकवलं मी, इथे जर असेल मायनस साईन तर मला असे 2 नंबर सांगा ज्यांचा गुणाकार 72 पण त्यांच्यातील डिफरन्स 1चा. व्हेरी गुड. 8 × 9 = 72. इथे जर मायनस साईन आहे, याचा अर्थ एकाला मायनस तर एकाला प्लस साईन असेल. हे प्लस असतं मोठ्याचं, लहान असेल मायनस. पुढचं तुम्हाला माहिती आहे बेटांनो, n² असाच ठेवायचा. याचे फॅक्टर पाडतो आपण. सो आले आपले फॅक्टर 8n प्लस 9n - 72 इक्वल टू 0. याच्यामधून आपण कॉमन काढला n, मग राहिलं कोण बाळांनो, n-1 प्लस साईन द्या. यांच्यामध्ये जुगाड काय आहे, सगळ्यात लहान नंबर कोणता आहे, 9. तो 9 लिहायचा, याला उचलायचं, इथं ठेवायचं गप गुमानं. ताण द्यायचा नाही, ताण घ्यायचा नाही. हे थोडंसं लांब करू. हा -1 आणि हा +9. ओके, हे जरा का इथं गंद झालं, ते गंद 9 काढला, हा राहिला n-1 इक्वल टू 0. परत बापू n-1 काढणार कॉमन, हो की नाही सोन्यानो. राहिलं कोण, n + 9 इक्वल टू 0. 2 ब्रॅकेट 0 म्हणजे काय, आयदर हा ब्रॅकेट 0 असेल और n + 9 इक्वल टू 0 म्हणजे काय, n इक्वल टू 8 और n इक्वल टू -9. पण n कोण आहे, n इज अ नॅचरल नंबर. सो n कधीच निगेटिव्ह चालणार नाही. नॅचरल नंबर कधी निगेटिव्ह असतात का रे, नाही ना र. हां, मग सो बाळांनो n आपला बनणार किती, 8. कळला. प्रॉब्लेम सेटचा प्रश्न आहे, अत्यंत सोपा प्रश्न बेटांनो, अवघड नाही. ओके, चल, हा तुमच्या बुकमधलाच क्वेश्चन आहे. डिवाइड 207 इन 3 पार्ट्स such that all parts are in AP and product of the 2 smaller parts will be 4, 6, 2, 3. चल, कसं करायचं मग सांगतोस का मला. ओके, संपलं. हां बोला. डिवाइड 207 इन 3 पार्ट्स. आता बघ, हा पूर्ण समजा असेल 207, एवढं किती आहे 207. याचे मी 3 पार्ट्स केले. एक्झाम्पल सांगतोय. हा पार्ट होता फर्स्ट, सेकंड आणि थर्ड, आणि 3ही पार्ट्स कसे रे, AP मध्ये. म्हणजे तुम्ही शिकला असाल ना 3 टर्म्स इन AP कशा असतात, A - D, A आणि कोण, A + D. सो इथं लिहून घेऊया आपण. ए बाबा,
लेट 3 parts of 207 are a minus d, सेकंड पार्ट होता a अँड थर्ड होता a प्लस d रिस्पेक्टिवली. बघ सोन्या, हा तुझा होता 207, याच्यातला हा छोटा पार्ट असेल समजा a मायनस डी, हा असेल a आणि हा असेल a प्लस डी. तर इथून एक गोष्ट कळते ना की या तिघांना जर मी ॲड केलं, या तिघांची सम ही किती असणार? 207. हो की नाही? व्हेरी गुड. पुढे काय होतं बाळा बघा, प्रोडक्ट ऑफ द टू स्मॉलर पार्ट्स. हा मोठा आहे खूप, हा थोडा छोटा आहे आणि हा जास्तच छोटा आहे. या दोघांचा प्रोडक्ट कितीला आहे? 4623. 4623. तर आपल्याला ह्या 207चे तीनही पार्ट्स पाहिजे होते. सर आपण बेटा यांचे पूर्ण पार्ट्स काय पकडले? ए मायनस डी, ए आणि कोण? ए प्लस डी. चला बोला, गिवन काय होतं? तर या तिघांची सम ए मायनस डी प्लस ए प्लस डी इक्वल टू 207. सॉल्व करूया. प्लस मायनस कॅन्सल. ए प्लस ए 3a इक्वल टू 207. हा गेला डिवाइडला. ए इक्वल टू 207 अपॉन 3. ए इक्वल टू 2 6 जा 2 3 जा 3 1 जा. बोला काहीतरी, दम लागला आता मला. 3 सक 18, 3 6 जा 18, इथं उरला 2, 3 9 जा 27. हा आला तुमचा ए. अजून काय दिले क्वेश्चनमध्ये? प्रोडक्ट ऑफ द स्मॉलर टू पार्ट्स. हे दोन आपले स्मॉलर पार्ट्स होते बाळांनो. तर ही होती आपली गिवन कंडिशन. सेकंड वन काय होती? ए मायनस डी इंटू ए इज इक्वल टू 4623. हां यातला तुम्हाला ए माहिती होता किती बाळांनो? 69 मायनस डी इंटू 69 इज इक्वल टू 4623. हा गेला डिवाइडला. 69 मायनस डी इक्वल टू काय बाळांनो? 4623 अपॉन 69. याला डिवाइड होईल माझ्या मते 23ने होईल का? 23 इंटू 3 किती बाळांनो? बरोबर 3 3 9 3 2 6. हो 23ने डिवाइड होतो बघा. 23 3 69, 23 दुने 46, 23 1 23 201. असं लिहा, घाईत नको होतं. 201 अपॉन 3 याला जर डिवाइड केलं असतं बाळांनो तर 3 1 3, 3 सक 18, उरले 2, 3 सक 18, 3 7 21. किती आला बाळांनो? 67. सो 69 मायनस डी आला आपला 67. हा आला इकडे, हा गेला तिकडे. 69 हा झाला मायनस आणि हा मायनसचा बनणार प्लस. सो तुझा डी किती बनला बाळांनो? 2. जर तुला डी भेटला तर तुला ए काढणं माझ्या मते अवघड आहे का? नाही. सॉरी, ए पण तुला ऑलरेडी भेटला की रे. ए माहिती आहे, डी माहिती आहे. मग त्याचे 3 पार्ट्स मला हवे होते. सो पहिला पार्ट होता ए मायनस डी. ए होता किती? 69 मायनस 2. 69 मायनस 2 इक्वल टू 67. सेकंड होता आपला ए होता किती बाळांनो? 69. आणि थर्ड होता ए प्लस डी, दॅट इज 69 प्लस 2 इज इक्वल टू 71. म्हणजे त्याचे हेन्स 3 parts of 207 आर. पहिला पार्ट 67, दुसरा पार्ट 69 आणि तिसरा पार्ट 71. असा होता बाळांनो हा प्रश्न. आय होप तुम्हाला हाही प्रश्न तुमच्याच प्रॉब्लेम सेटचा प्रश्न बाळांनो सर्वांना समजला असेल. हा शेवटचा प्रश्न घेतोय मी. हा क्वेश्चन 2023ला आला होता माझ्या मते. फक्त 2023ला बाळांनो काय घडलं बघा, या क्वेश्चनमध्ये ABC वापरले, तिथं त्यांनी पी क्यू आणि आर वापरला. हाच त्यातला फरक होता. इथं ABC आहे आणि तिथं कोण आहे? पी क्यू आर. एवढाही अवघड प्रश्न नाही आहे. जर तुम्ही त्याला नीट समजून घेतलं तर इतका सोपा प्रश्न आहे, यू कांट इमॅजिन. पूर्ण ऐकायचं पण शेवटपर्यंत एकदम बारकाईने बघायचं. वाचा प्रश्न. चला काय होतं प्रश्न म्हणजे बाळांनो बघा, फर्स्ट टर्म ऑफ एपी. या एपीची फर्स्ट टर्म म्हणजे तुम्हाला काय गिवन दिलंय तर बाळांनो T1 म्हणजे फर्स्ट टर्म दिला होता ए. सेकंड टर्म T2 दिला होता बी अँड द लास्ट टर्म म्हणजे Tn दिला होता सी. शो दॅट सम ऑफ ऑल टर्म्स म्हणजे Sn जो होता तो हा पूर्ण होता हे दाखवायचं आहे.
लय लोड नाही घ्यायचा, आपलं काम करत राहायचं. बघा मला पहिला प्रश्न उत्तर द्या, डी तुम्ही कसा काढतात रे? टर्मचा डिफरन्स T2 मायनस कोण रे बाळांनो? T1. T2 किती बाळांनो? T2 होता, B मायनस हा किती होता बाळांनो? A. आता तुला फर्स्ट माहिती आहे, डी माहिती आहे, तुला एन माहिती का नाही? तुला एन पाहिजे, मग तू TN जो दिलाय तो वापर. सांग बरं TNचा फॉर्म्युला काय होता रे? TN इक्वल टू A प्लस N मायनस 1D. TN होता C, एच होता, N माहिती नव्हता आणि D कोण होता? B मायनस A. फक्त लिहायचं आहे, अवघड नाही. 3 स्टेप शेवटचा संपला आपला प्रश्न. 4 मार्क्सचा प्रश्न येतो. ए आला इकडे, हा होणार C मायनस A, राहिलं कोण रे? N मायनस 1 आणि B मायनस A. आता बघ हा पूर्ण ब्रॅकेट याला होता मल्टिप्लाय, तो आला डिवाइडला, हा होणार C मायनस A अपॉन B मायनस A इज इक्वल टू कोण राहिला? N मायनस 1. मला N पाहिजे होता, मग कॉमन निघतो की हा -1 आणि इकडे म्हणजे हा काय बनणार? C मायनस A अपॉन B मायनस A प्लस 1 इज इक्वल टू कोण? N. आता बेस सेम कर बरं. N इक्वल टू याने होणार, या 1ला मल्टिप्लाय होणार. काय होणार? मल्टिप्लाय. बघ वरती हात लावू नको, प्लस 1 इंटू ब्रॅकेट, 1 इंटू ॲपल, 1 इंटू 5, 1 इंटू योगेश सर, 1 इंटू 2, म्हणजे 1ला कोणी जरी मल्टिप्लाय केलं तरी ॲन्सर तेच राहतं. मग 1 इंटू ब्रॅकेट हा आला तुमचा ब्रॅकेट, याचा बेस बनला B मायनस A. मग N आपला काय बनणार? बोला बाळांनो, इथे कोण दिसतं आपला? B लिहा पहिल्यांदा, मग लिहा C आणि मायनस A होतो मायनस 2A, खाली कोण उरला? B मायनस A आणि हा आला कोण आपला? N. मग आता सांग एसएनचा फॉर्म्युला काय होता रे? N अपॉन 2A प्लस N मायनस 1D. याच्यात व्हॅल्यू ठेवल्या की आपलं ॲन्सर संपलं. कसं संपलं? ऐक, बोला. SN, याला SNला SNच ठेव. N काय होता? N होता तुझ्याकडे B प्लस C मायनस 2A अपॉन B मायनस A अपॉन, बघ हा पूर्ण N आहे, अपॉनला कोण होता? 2, हा आला अपॉनचा 2. ओके, त्यानंतर इथे आलो. अरे देवा, अजून एक जुगाड आहे, याची गरजच नाही आपल्याला. का नाही सांग बरं? कारण तुला ऑलरेडी TN माहिती ना, पुढे दे TN माहिती आहे, मग हा लिहिशील T1 प्लस TN लिही. बेस्ट ऑप्शन की नाही? फर्स्ट टर्म आणि लास्ट टर्म दोन्ही माहिती होत्या. बोल माता. T1 म्हणजे फर्स्ट टर्म, हा आला A आणि TN म्हणजे लास्ट टर्म जो आला की ती C. हे कसं लिहिलं समजलं का? संपलं ॲन्सर. फक्त आता एक मला सांग, A अपॉन B अपॉन जर असेल C तर बाळा हा B या Cला काय होतो? मल्टिप्लाय होतो, म्हणजे हा बनतो A B इंटू C बनतो. तशाच प्रकारे तुला क्लिअर समजलं असेल की मी या ब्रॅकेटने या 2ला होणार मल्टिप्लाय आणि या ब्रॅकेटने या ब्रॅकेटला होणार मल्टिप्लाय. फक्त ॲन्सर चेक कर पहिले, हा ब्रॅकेट लिहायचा की नाही? मग हा ब्रॅकेट जर तू लिहिला तर हे काय बनलं असतं बघ इथं. SN इज इक्वल टू काय? घाणेरडं. हां, SN इज इक्वल टू वॉट? पहिले लिहायचा हा ब्रॅकेट कोण येतो? A प्लस C. नंतर लिहा ब्रॅकेट कोण येतो? B प्लस C मायनस 2A अपॉन A. याने उलिया 2ला मल्टिप्लाय, हा आला 2 इन ब्रॅकेट कोण? B मायनस A. आणि चेक कर, हेच तुझं ॲन्सर होतं. 4 मार्क्सचा प्रश्न आहे हा, एवढा अवघड प्रश्न बिलकुल नाही. 2023ला हा प्रश्न आलता, पण तिथे PQ आणि फक्त R वापरला, बाकी कन्सेप्ट मात्र सेम होता. आय होप तुम्हाला पूर्ण APचे वर्ड प्रॉब्लेम आणि IMP असणारे जेवढे प्रॉब्लेम सेटचे क्वेश्चन्स आहे ते तुम्हाला सर्वांना समजलं असेल. आणि जर समजलं असेल तर प्लीज याची प्रॅक्टिस करा, एवढीच रिक्वेस्ट करतो बाळांनो. थँक्यू सो मच. बाय बाय, टेक केअर.